गावातलं बंद घर. साताऱ्याजवळच्या एका लहानशा गावात तुळशी एक जुने घर होते. त्या घराचे झाडे, झुडपांनी झाकलेले दरवाजे, मोडकळीस आलेली भिंत आणि सतत बंद असलेली खिडकी गावातल्या प्रत्येक मुलाचं कुतूहल जागवत असे. लोक म्हणायचे, त्या घरात भूत आहे किंवा एखादं रहस्य. पण माया नावाची 22 वर्षांची मुंबईहून आलेली पत्रकार हे सगळं फक्त अफवा समजून त्या घराचा शोध घ्यायला तुळशी गावात आली. ती गावात पोहोचली, लोकांनी सावध केलं, त्या घरात गेलीस तर परत येणं कठीण. पण माया मागे हटणारी नव्हती. तिनं एका रात्री कळत नकळत त्या घरात प्रवेश केला. घरात सर्वत्र धूळ, जुन्या वस्तू, एक मोडकाळलेला आरसा आणि भिंतीवर एक जुनी चित्र. त्यात एक चित्र होतं एका तरुण मुलीचं, जी हुबेहूब मायासारखी दिसत होती. माया हादरली, हे शक्य कसं? ती शोध घेऊ लागली आणि तिला जुन्या पुस्तकांतून एक कथा सापडली. त्या घरात 1972 मध्ये एक युवती होती, माधवी, जी अचानक गायब झाली होती. तिचं प्रेतही कधी सापडलं नव्हतं. काही पुराव्यानुसार माधवीनं आपल्या प्रियकराच्या धोका दिल्यामुळे आत्महत्या केली होती, पण ती परत येईल असं गावकऱ्यांना वाटायचं. शोधाच्या शेवटी मायाला एक लपवलेली खोली सापडते. तिथे एक जुनी डायरी असते माधवीची. त्यात लिहिलं असतं, पेक्षा जास्त माझं पुनर्जन्म होईल, मी परत येईन, पण यावेळी मी माझा बदला घेईन. त्या पानाखाली एक ओळ होती, माझं नाव यावेळी माया आहे.